कुणीतरी तुम्हाला एक शब्द बोलतं, तुमच्या मनाच्या विरुद्ध वागतं आणि तुम्ही लगेच रागाच्या भरात त्याला प्रतिक्रिया देतात, शिव्या देतात आणि तुमची शांतता तुम्ही गमावून बसतात. बघा एकदा स्वतःच्या मनाला. शांतपणे विचारा, असं होतं की नाही? की दरवेळेला तुम्ही ठरवता की आता मी शांत राहील, शांत राहील, पण समोरच्याचा एक शब्द तुमची शांतता संपवतो, म्हणजे तुम्ही त्याचे गुलाम झालात मंडळी. तो नाचवतोय तुम्हाला. समोरच्यानी चिडल्यावर अजून चिडणं आणि समोरचा नाचवतो तसं नाचणं, याला फार शक्ती लागत नाही. खरी गंमत, खरी मजा, आयुष्याचं खरी सुंदरता जी आहे ना, ती समोरचा कोणत्या भावनेतून तुम्हाला बोलतो याच्यापेक्षा तुम्ही ज्या वेळेला असं काही घडतं त्यावेळेला शांत राहून, स्वतःला वेगळं बघून, साक्षीभावाने बघून शांततेतून प्रतिक्रिया देतात का, हे महत्त्वाचं आहे. याचा अर्थ सगळ्या भावना दाबून ठेवायच्या असं नाही आहे. याचा अर्थ असा आहे की जेव्हा नकारात्मक भावना येतील तेव्हा दाबू नका, फक्त वेगळं व्हा आणि बघा. पाहिलं की डोकं आणि मन शांत होतं. आपोआप चेहऱ्यावरती स्मितहास्य येतं आणि येणारे बरेच प्रॉब्लेम टळतात. कारण तुम्हाला कळतं एवढी मोठी गोष्ट नाही, सोडून द्या. अहंकार तुम्हाला पेटवतो आणि द्रष्टा बनून पाहणं तुम्हाला शांत करतं. हे जमलं तर आयुष्यातले अनेक प्रॉब्लेम्स आपोआप दूर होतात. शांत माणसासोबत हा संपूर्ण निसर्ग असतो.